मित्रांनो, आपण प्रोबॅबिलिटी, संभाव्यता हा टॉपिक सुरू केलेला आहे. अत्यंत महत्वाचा आणि सोपं सोपा धडा आहे. त्यात काही विशेष मला अवघड 1% बी वाटत नाहीये. ह्याच्यावर आपण काही उदाहरण घेतले. सूत्र आहे इथं संभाव्यतेचं उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्याला. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ एस म्हणजे काय? एकूण किती आहे ते मोजून आपण छेदस्थानी घ्यायचं. हम्म हे आपण त्याविषयी उदाहरण पाहिलेत. 1, 2, 3, 4, 5. हम्म? नंतर एक फासा टाकल्या असताना 3 भाग जाणाऱ्या संख्या ते पाहिलं आपण. एन ऑफ ए म्हणजे काय? किती आहे त्यात? 3 भाग जाणाऱ्या संख्या दोनच आहेत. अंशस्थानी एन ऑफ एस म्हणजे किती संख्या आहेत एकूण एस मध्ये? सॅम्पल, नमुना अवकाशी एस किती संख्या आहेत? 6. छदस्थानी लिहिलेलं आहे. हम्म? एकदम सिंपल सिंपल आहे. आपण हे उदाहरण थोडं वेगानच घेणार आहोत असं मला वाटतंय. बघू आपण. A number is selected at random from 1 to 50. 1 to 50. Select केलेत. The probability that is a prime number. प्राईम नंबर असण्याची शक्यता. आता ही किती आहे? किती संख्या आहेत या? एन ऑफ एस किती संख्या आहेत या? 1 ते 50 पर्यंतच्या 50च आहेत. एन ऑफ एस 50 असेल. आता प्राईम नंबर तुम्हाला माहित आहेत. मूळ संख्या, अभाज्य संख्या, अभाज्य. आता तुम्हाला माहित आहे काय? सांगायची गरज आहे? 2, 3, 5, 7 ह्या किती संख्या आहेत? लिहून द्यायची काही गरज नाही असं मला वाटतं. शेवटची संख्या काहीतरी 47 आहे. 47 आहे. तर या किती संख्या आहेत एकूण? 15 संख्या आहेत. किती संख्या आहेत? प्राईम नंबर्स 15 आहेत. लिहून देऊ का? तुम्हाला सगळ्यांनी येतात? कुणाला माहित नसेल तर मी डबल सांगू शकतो. तुमची जर कॉमेंट्स मध्ये आलं की सर सांगा म्हणून, तर मी तुम्हाला सांगतो. अन्यथा मी कंटिन्यू करायला लागलोय. किती आलं? एन ऑफ ए लिहायचं. एन ऑफ ए इज इक्वल टू किती आलं? किती संख्या आहेत प्राईम नंबर्स? 1 ते 50 मध्ये 15 आहेत. मग सिंपल आहे, संभाव्यता काढायची. प्रायिकता एन ऑफ ए छेदस्थानी एन ऑफ एस. एन ऑफ ए म्हणजे किती संख्या आहेत प्राईम नंबर? 1 ते 50 मध्ये 15 आहेत. छेदस्थानी एकूण किती संख्या आहेत? एकूण 50. मग भाग द्यायचा. 5 × 5 = 5 × 3 = 15. 5×10 = 50. 3/10 आहे का? 3/10 नाहीये. मग इथं काय करायचं? 3 जशाला तसं लिहायचं. किती अंकानंतर पॉईंट आहे? 0.3. ओके. काय म्हणले? 2 डायस आर थ्रोन सायमल्टेनियसली म्हणजे 2 फासे एकाच वेळी टाकले. सायमल्टेनियसली एकाच वेळी. सायमल्टेनियस म्हणजे काय? एकाच वेळी, एक साथ. What is the probability that the sum of the numbers appearing on their tops is at least 9? म्हणजे त्याच्यावर येणारा टॉप. टॉप म्हणजे काय? कंस. टॉप म्हणजे काय? कंस. हा ऍटलिस्ट 9 पाहिजे. नंबरिंग द सम ऑफ नंबर्स. सम ऑफ नंबर म्हणजे काय? बेरीज त्या नंबरची. ती ऍटलिस्ट 9. ऍटलिस्ट लाईनचा अर्थ काय? ऍटलिस्ट 9 म्हणजे काय रे? कमीत कमी 9. ऍटलिस्ट म्हणजे काय? कमीत कमी 9 म्हणजे काय घ्यायचं? 9च्या पुढची 9 तर घ्यायचंच. 9, 10, 11, 12. मला वाटतं 12च्या वर जात नाही. म्हणजे ही बेरीज असलेले अंक घ्यायचे आहेत. किती अंक आहेत? आता एन ऑफ एस किती असते? 2 फाशी टाकल्या एन ऑफ एस बरोबर 36 आहे.
ही तर क्लिअर आहे. एन ऑफ एस किती आहे? 36. किती कंस आहेत हे? उभे 6 आणि आडवे 6. 6 आणि 6 36. बघा ऍटलिस्ट किती नंबर्स आहेत बघू आता, ज्यांची बेरीज 9, 10, 11, 12 आहे. आता पहिल्यांदा 9 कुठे येते? हा का इथे येते 9. 9 का इथं 9, इथं 9, इथं 9, 9, 9, 9, 10, 11, 12. बरोबर आहे. किती कंस आलेत? बघा मी राईट केलेत. सगळ्यात खाली 4 आहेत, नंतर 3 आहेत, नंतर 2 आहेत आणि नंतर 1 आहेत. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10. किती झाले? ऍटलिस्ट 9 येणारे एन ऑफ ए बरोबर किती आलेत? 10 आलेत. ऍटलिस्ट 9 म्हणजे 9, 10, 11, 12 बेरीज असणारी. 9, 10, 11, 12. कोणते कंस आहेत बघा? 3,6, 4,5, 4,6 आणि खाली तुम्हाला अंडरलाईन करून दिलेले आहेत. मग ह्याची संभ्या होता पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए किती आहे? 10. एन ऑफ एस 36. 2 न भाग द्या. 2 न भाग देणं म्हणजे निम्मा करणं. 10चे निम्म 5, 36चे निम्म 18 म्हणजे 5/18. कमीत कमी 9. नका सी ऑप्शन. काय ऑप्शन आहे? सी. दोनों दोन फाशी टाकले पुन्हा एकदा. उन पर आई सख्याओं का योगकम. योगकम म्हणजे काय? सम ऑफ नंबर्स. किती आहे? कम से कम 7 हो. मग आपण एन ऑफ एस तर इथं किती आहे? 2 फाशीत म्हणजे 36 आहे. आणि एन ऑफ ए काय म्हणले पुन्हा एकदा? ऍटलिस्ट 7 म्हणजे कमीत कमी 7. म्हणजे 7, 8, 9, 10, 11 आणि 12 एवढ्या बेरीज पाहिजे. कुठं? टॉपवर. टॉपवर म्हणजे काय? कंसातली बेरीज. कंसातली बेरीज 7 असली पाहिजे, 8 असली पाहिजे, 9, 10, 11, 12. ऍटलिस्ट 7 म्हणलेत. ऍटलिस्ट 7 म्हणजे म्हणजे ऍटलिस्ट 7 मध्ये काय काय येते बघा. आता अंडरलाईन करतो मी. 7, 8, 7, 8, 9, 7, 8, 9, 10, 7, 8, 9, 10, 11. नंतर 7, 8, 9, 10, 11, 12. किती झाले? 6 आणि 5, 11. 11 आणि 4, 15. 15 आणि 5, 20. किती आली रे? 20 आली. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए चितस्थानी एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे? 20. छतस्थानी एन ऑफ एस किती आहे? 36. आता 2 न भाग द्यायचा. 2 न भाग द्यायचा म्हणजे हाफ करायचं. हाफ निम्म. 20च्या निम्म हाफ आणि हे 18. त्याचा अजून हाफ करा. 2 न भाग द्या. बे पंचे 10, बे 92, 18. किती रे? बरोबर आहे काय? काय चुकायला लागले? 6 आणि 5, 11. 11 आणि 4, 15. 15 आणि 5, 20. काय चुकायला लागले? कोणी सांगेल का? 21 आहे का? 6 आणि 5, 11. 11 आणि 4, 15. 15 आणि 3, 18. 18 आणि 2, 20. मग 21 कसं काय म्हणायला तुम्ही?
पहिली लाईन. यस. अरे यार, सॉरी ना. बघा, हे एवढं सिंपल असतंय, पण धुंदीमध्ये लक्षात येत नाही. 1,6 7 येते ना बेरीज. सॉरी. 21. मग 21 छेद किती आले? 36. 3 ने भाग जातो. 3 सत्त 21. 3 1 3, 3 2 6, म्हणजे 7/12. ऑप्शन काय? हा. अ पेअर ऑफ डायस सायमल्टेनियसली, हा काही त्या पेअर ऑफ डायस असेल तर एवढं असतं. यस, बरोबर. 6 कंस आडवे, 6 कंस उभे. 6 6 36. द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट ऑफ द नंबर्स. काय म्हणले? प्रोडक्ट ऑफ द नंबर्स. प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. हा. द प्रोडक्ट ऑफ द नंबर्स गुणाकार ऑन द टू डायस इज अ प्राईम नंबर. गुणाकार किती पाहिजे? प्राईम नंबर पाहिजे. प्राईम नंबर. प्रोडक्ट. आता गुणाकार प्राईम नंबर असलेले कोणकोणते आहेत? एक एक नाहीये. एन ऑफ एस तर तुम्हाला माहिती आहे. एन ऑफ एस म्हणजे एकूण. समजा ए घटना काय आहे? द प्रोडक्ट ऑफ द नंबर प्राईम नंबर्स. आता हे नाहीये. एक आणि एक गुणाकार किती आहे? एकच आहे. हे काय? एक हा प्राईम नंबर नाहीये पहिल्या कंसामधला. हा. 1,1 दोघांचा गुणाकार किती आहे? 1 गुणिले 1. एक हा प्राईम नंबर नाहीये. दुसरा काय कंस? 1,2. बघा आता, 1 आणि 2चा गुणाकार 2. 2 हा प्राईम नंबर आहे. यस. आता 1 न 3 ला गुणलं. 3 1 3 प्राईम नंबर आहे. 1,4 प्राईम नंबर नाहीये. 4 1 4 प्राईम नंबर नाहीये. 1,5 हो. 5 1 5 प्राईम नंबर आहे. हा नाहीये. हा आहे. हे नाहीये. हे नाहीये. हे नाही. हे नाही. हे नाही. हे 3,1 आहे. 3,2 नाही. कोणतंच नाही पुढचं तिसऱ्या लाईन मध्ये. चौथ्या लाईन मध्ये 4 1 4 नाही. ही आहे 5,1. बरोबर आहे. म्हणजे कोणकोणते आलेत? 1,2, 1,3, 1,5, 2,1 आणि 3,1 आणि 5,1. किती आलेत रे? ह्यांचा गुणाकार प्राईम नंबर आहे. बघा, पहिला कंस काय? 1,2 बे एक बे. म्हणजे एन ऑफ ए किती कंस आलेत? 1 2 3 6. बरोबर आहे. 6. मग आता आपली संभाव्यता काढायची. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ यस. एन ऑफ ए किती आहे? 6. एन ऑफ एस 36. 6 1 6 6 6 36. एक छेद 6. बरोबर आहे. चला, जायचं पुढं. सोपं आहे. A number is selected at random from 27, 28, 29, 78, 79.
म्हणजे आता एकूण संख्या किती आहेत तुम्हाला काल सांगितलं होतं NOPS काढायची. एकूण संख्या किती आहेत? 17 शेवटचा अंक घ्यायचा मायनस इथं 27 आहे ना. 27 नाही घ्यायचा अगोदरचा अंक. त्याच्या अगोदरचा अंक 26 घ्यायचा. तरच आपलं उत्तर बरोबर येतं. ह्याची वजाबाकी काय येते? 53. NOPS किती आहे? 53. मी 27 नाही वजा केली, 26 केले. The probability that the selected number is divisible by 2 and 3. 2 and 3 न भाग जाणारी संख्या. 2 and 3 न भाग जाणारी म्हणजेच काय रे? दोघांचा गुणाकार करा 6. काय येतंय? 6 न भाग जाणाऱ्या संख्या बघायच्यात आपल्याला. हा, 2 and 3 म्हणलीत बरं का. 2 and 3. 2 and 3 म्हणजे काय? दोघांचा गुणाकार करायचा. 2 आणि 3चा गुणाकार 6. आता 6 न भाग जाणाऱ्या संख्या बघायच्या. हम्म ही घटना आपण गृहीत धरू. आता 27 पासून 6 न भाग जातो का? 27 ला नाही, 28 ला नाही, 29 ला नाही, 30 ला आहे. पाडा तयार करा. 36. 6 न भाग जाणारी 42, 48. 6 न भाग जाणारी 54, 60, 66, 72 आणि 78. किती आली रे हे संख्या 6 न भाग जाणाऱ्या? ऍक्च्युली 6 नव्हतं बरं का, 2 आणि 3 होतं. 2 आणि 3चा आपण 6 करून टाकला आणि नंतर 6चा पाडा तयार केला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती आले? 9. P of A is equal to N of A divided by N of S. N of A किती आहे? 9. N of S किती आहे? 53. कोणतं ऑप्शन योग्य आहे? ऑप्शन नंबर डी, 9/53. चला, कुणाला शंका असेल तर पटकन विचारा बरं का. मी माझं माझं पुढं चाललोय. कुणाला शंका असेल तर मी 100% शंका सांगू शकतो, उत्तर सांगू शकतो. The number 35, 36, 37 and 64 are written on different cards and they are put in a box. A card is drawn at random from the box. What is the probability that the number written on the drawn card is divisible by? Divisible by 3 or 5. काय म्हणले? 3 or 5. आणि मागच्या गणितात काय होतं बघू बरं एकदा. बघा 2 and 3 होतं. अँड होतं, आणि होतं, आणि 2 आणि 3. इथं काय रे? 3 and 5 नाही, 3 or 5. बघा फरक मी सांगायला लागले मुद्दाम. हम्म आता म्हणजे अगोदर संख्या लिहून काढू. किती संख्या त्या? 35, 36, 37, 64. NOPS नेहमीप्रमाणे लास्ट नंबर 64 मायनस 35 आहे. 35च्या अगोदर संख्या 34. ह्या झाल्या 30 संख्या. हम्म आता ही अर्थ समजून घ्या. 3 और 5 म्हणले, ह्या दोघांचा गुणाकार नाही करायचा 15. चूक आहे. अँड असतं तर केलं असतं बरं का मी. अँड असतं तर केलं असतं, पण इथं ऑर आहे. ऑर असल्यास काय असतंय? सेपरेट सेपरेट. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या सेपरेट लिहायच्या, 5 न भाग जाणाऱ्या संख्या सेपरेट लिहायच्या. मग अगोदर 3 ने भाग जाणाऱ्या संख्या बघू. हा, आता 35 पासून बघा. 35 ला 3 न भाग जातो का? नाही. 36 ला जातो. 37 नाही, 38 नाही, 39,
42, तीन तीन सोडा. 45, 48, 51, 54, 57, 64 पर्यंत जायचं हा. नंतर 60 सॉरी, 60 आणि 63. तीनने भाग जाणार आहे. आता पाचने भाग जाणार सेपरेट लिहायचे अजून. सं पाचने भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या आहेत रे? 35 पासून 35 धरा. 35 धरा. 35, 35 से 64 बर का. 35 धरायची. 36, 40, 45, 50, 55, 60. ओके. ए डबल आलाय का रे? डबल घ्यायचा नाही एखादा अंक आल्यास. काही 45 सेम आले का रे डबल? मग ही घेऊ नका. ही घेऊ नका. आता किती व्हायला लागले बघा बरं. ए बरोबर. किती अंक व्हायला लागलेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती आलं? 15. लक्षात घ्या 45 डबल आलं तर म्हणून मी 45 एकदाच वर घेतलेत. खालचे कट केले मी. मग काय होतंय? पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए. सगळ्यांची बेरीज केली बरं का. एन ऑफ एस. एन ऑफ ए किती आहे? 15. एन ऑफ एस किती आहे? 30. 5 एक 5, 5 दोन्ही 10. किती आलं उत्तर? 1/2. 1/2. एखादी संख्या जास्त लिहिली लिहिली का रे? 36, 39, 42, 45, 48, 51, 54, 57, 60 आणि 63. आता 5 ने भाग जाणाऱ्या. 35, 40, 45 डबल आली. 50, 55 आणि 60. किती संख्या आहेत या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 आहेत ना रे. 15 कसं काय घेतलं आपण? 14 छेद किती आहे? 30. आता 2 न भाग द्या. 2 न भाग द्या म्हणजे हाफ करायचं. 14चे हाफ किती रे? 7. 30चे हाफ किती आहे? 15. 7/15. 3 3 6, 3 9, 10, 11, 12, 13, 14, 15. हे 60 बी डबल आले. 60 आपण डबल घ्यायचं नाही हा. 60 धरलो होतो मगाशी आपण. हम्म. यदि यह ज्ञात आई हुई दोनों संख्या भिन्न भिन्न है तो इसकी प्रायोगिकता प्राप्त योग. काय म्हणले इंग्रजीमध्ये बघू. इफ वन नोज दॅट द नंबर टर्न अप आर डिफरंट. डिफरंट म्हणजे वेगवेगळे नंबर पाहिजेत. कसे नंबर? वेगवेगळे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द सम इज 12? हे वेगवेगळी बेरीज. आपले वेगवेगळे अंक असताना सुद्धा बेरीज 12 असेल. आता शेवटलाच एकदा फक्त 12 येते बघा. 6 आणि 6. परंतु ते वेगवेगळे नंबर आहेत का सेम नंबर आहेत रे? सेम आहेत नंबर. काय म्हणायचं? सेम आहे.
मग एन ऑफ ए बरोबर भिन्न भिन्न संख्या आणि बेरीज 12 इथे का रे? सहा सहा सारख्या संख्या आहेत. मग ह्याची किंमत काहीच येत नाही. एन ऑफ ए इज इक्वल टू 0. मग काय करायचं? एन ऑफ ए इज इक्वल टू सॉरी एन ऑफ एस 0/36. ऑप्शन ए. हा, हे पेपर 2 मध्ये 2019 ला आलेलं उदाहरण आहे. सिंपल सोपं आहे. अ बॅग कंटेन्स 3 व्हाईट, 2 ब्ल्यू and 5 रेड balls. One ball is drawn at random from the bag. What is the probability that the ball drawn is not red? काय घ्यायचंय? नॉट रेड. आता एन ऑफ एस अगोदर चेक करू. एन ऑफ एस म्हणजे एकूण सगळ्यांची बेरीज किती आहे रे? 10 आहे. एन ऑफ एस किती? 10. आता इथं व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द बॉल इज ड्रॉन इज नॉट रेड? मग आता एन ऑफ रेड नसलेले, नॉट रेड नसलेले किती आहेत रे बघा बरं. नॉट रेड असलेले बॉल किती आहेत? 10 पैकी 3 डब्ल्यू आणि 2 ब्ल्यू आहेत. म्हणजे एकूण किती आहेत? 5 बॉल्स आहेत जे की नॉट रेड आहेत. बरोबर आहे का नाही? 5. मग आता संभाव्यता लिहू आपण. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए, एन ऑफ एस 5/10. 5 1 5, 5 2 10, 1/2. 1/2. ओके. आता पत्ते. पत्ते काय म्हणते? पत्त्याच्या कॅटमध्ये चौकट, बदाम, किलवर व आणि इस्पिक असे 4 संच असतात. किती संच असतात? 4 संच असतात. चौकट, बदाम, किलवर, इस्पिक. प्रत्येक संचात राजा, राणी, गुलाम आणि 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि 1 अशी 13 पत्ते असतात. प्रत्येक संचात किती पत्ते असतात? प्रत्येक संचात 13 पत्ते असतात. किती असतात? 13. त्यातले आपले हे चित्रयुक्त 3 असतात. राजा, राणी आणि गुलाम. बरोबर आहे. एका संचामध्ये 3 चित्रयुक्त असतात. आता एका इथं 13, इथं 13, इथं 13 आणि इथं 13. इस्पिक किती असतात? 13. किलवर किती असतात? 13. बदाम 13 चौकट. आता खाली काय लिहिले? राजा, राणी, गुलाम यांना चित्रयुक्त पत्ते म्हणतात. प्रत्येक कॅटमध्ये राजाच्या चित्राचे 4, राणीच्या चित्राचे 4 आणि गुलामाच्या चित्राचे 4 असे 12 चित्रयुक्त पत्ते असतात. कसे? 12 असतात चित्रयुक्त, ज्याच्यावर चित्र काढलेले असतात. तुम्ही पत्ते बघितला तर पत्त्यावर राजा एक चित्रयुक्त असतो, राणी एक चित्रयुक्त असते आणि गुलाम एक असतो. बरोबर आहे. आता एकूण पत्ते किती असतात? 52. 52 मध्ये लाल 26 असतात आणि 26 काय असतात? काळे असतात. बरं, 26 लाल पैकी 13 बदाम पत्ते असतात, 13 चौकट पत्ते असतात. काळे पत्त्यामध्ये 13 किलवर पत्ते आणि 13 इस्पिक पत्ते. ओके. लाल पत्त्यामध्ये बदाम आणि चौकट आणि काळ्या पत्त्यामध्ये किलवर आणि इस्पिक. ओके. A card is drawn at random from a standard deck of 52 playing cards.
म्हणजे एन ऑफ किती झालं, एकूण किती कार्ड असणार आहे? 52 कार्ड. एन ऑफ एस. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द सिलेक्टेड कार्ड बिंग नॉट किंग, किंग नसलेले कार्ड किती असते एन ऑफ ए मध्ये? आता किती कार्ड असतात? एकूण 52. 52 पैकी राजा नसलेले किती आहेत? आता प्रत्येक संचामध्ये एक राजा आहे. एक, दोन, तीन, चार. बरोबर आहे का नाही? तर इथे एक राजा आहे, इथे एक राजा आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. म्हणजे किती राजे आहेत? चार. किती राजे आहेत? चार. मग इथं काय म्हणलेत? सिलेक्ट कार्ड इज नॉट किंग. किंग नका घेऊ 52 मधून. हे इकडे किंग चार आहेत. 48. पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए छेदस्थानी एन ऑफ यस. एन ऑफ ए किती आहे? 48. एन ऑफ यस किती आहे? 52. ही चार कोणते कट केलेत रे? नॉट किंग वाले. येते लक्षात? चार किंग आहेत. चार किंग आपण कट केले 52 मधून. आता ह्याला 2 ने भाग द्या. 48 अर्ध 24. 52 अर्ध 26. अजून भाग जातो का रे? 2 न जातो. 24 निम्म 12 आणि 26 निम्म 13. म्हणजे 12/13. ऑप्शन ए. ओके. चला अजून एक उदाहरण घेऊ आणि थांबूयात. वन कार्ड इज ड्रॉन at the random from a well shaped N of S 52. Then the probability of getting neither a king nor a black card. म्हणजे किंग बी नको आम्हाला आणि ब्लॅक कार्ड बी नको. मग आपण मगाशी शिकलोत किंग किती असतात रे एकूण? एकूण चार असतात. बरोबर आहे का नाही? चार किंग असतात. बर. आणि किंग नको म्हणले ते. नायदर किंग, किंग नाही घ्यायचा. हम्म. नॉर ए ब्लॅक कार्ड. आता ब्लॅक कार्ड किती असतात रे 52 पैकी? 26 आणि 26. 26 रेड कार्ड असतात आणि ब्लॅक कार्ड 26 असतात. ओके. आता ह्याच्यातले आता ब्लॅक कार्ड किती झाले? 26. आणि किंग हे चार आहेत किंग. मग त्यातले चार लाल आहेत. सॉरी, 2 लाल आहेत आणि 2 काळे आहेत. आता हे 26. 26 ह्याच्यामध्येच आले येणार काळे आणि 2 लाल आहेत. ह्याच्यात 2 राजे आलेत बरं का 26 मध्ये. नोंद घ्या. किती आले म्हणे? 28. किती आहे? 28. मग काय होते? पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए छेदस्थानी एन ऑफ यस. एन ऑफ ए किती आहे? 28. एन ऑफ यस 52. शेवटी काय येते? 713. किती येते? 713. ओके. आपण इथंच थांबूयात. काय सूचना वर्ग आहे का? ठीक आहे.